व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. आणि आपण आपला ब्लॉगची सुरुवात करतो. आपण आज जाणार आहोत कुंडावर आणि वजेश्वरी देवीच्या मंदिरात. आम्ही आता पोहोचलोय निंबोळीच्या कुंडामध्ये. निसर्गाची देण असलेल्या गरम पाण्याच्या कुंडावर आपण आलो. खूप पवित्र अर्ध दाखव. भाव्याचा व्ह्यू भारी होता. एकदम क्रॉप करायला भाव्या येतोय पूर्ण. भाव्या रोज पाणी काय काय खाल्लं रे? चुरमा. रिओचे किती पियाले? 3 रिओ पिलो. किती वाजेपर्यंत बसलेला? नाही 2च रिओ पिलो. गेली. खाली काय तोडलं उलटी बसली. अरे त्याच्या वांगावर पण टाका जरा जरा. ग्रेव्ही तेवढी कोलबी पिलो सोडली. ग्रेव्ही. तुला मग अजून काय काय रे? मेन आदमी आपला डायरेक्ट पार्टी. इथेच कुंडांच्या शेजारी बसलेलं शंकराचं हे अतिप्राचीन मंदिर. तर सकाळी आपण कुंडामध्ये स्नान केल्यानंतर आता आपण जाणार आहोत गणेशपुरीला नित्यानंद महाराजांच्या मंदिरात. खास मित्र भावानी ॲक्टिवा 6G घेतले. गाडीचा नंबर सांग. 1892 48 8219 DH 8219 नंबर. पुन्हा 82 19. पोलिसांना सांगतो मी याची गाडी काय पाहिजे ते फाईन लावा. पाहिजे ते फाईन लावा. पोलीस मित्राला सोडा. आपण मला फॉलो केलं असेल तर सोडा. भाई सगळ्या याच्या फॉलो आहे. सगळा दाखव पॅन्ट कुठे ओली त्याने. हे काय अरे घे ना. काय काय मांडीवर. छान असं ॲम्बियन्स आणि स्ट्रक्चर असलेल्या या मंदिराला नक्की भेट. इथे देखील पवित्र गरम पाण्याची कुंड्या आहेत. हे आहे वजेश्वरी देवीचं मंदिर, जे चिमाजी आप्पा यांनी वसईचा किल्ला काबीज केल्यानंतर पुन्हा आपल्या स्वराज्यामध्ये आणल्यानंतर हे मंदिराची जीर्णोद्धार केला होता. असं ऐतिहासिक वारसा लाभलेलं शिवाजी महाराजांच्या वीर योद्धा चिमाजी आप्पा यांनी जीर्णोद्धार केलेलं वजेश्वरी देवीचं मंदिर. या
या मंदिरात रेणुका देवी, वज्रेश्वरी देवी आणि कालिका मातेचं रूप आपल्याला पाहायला मिळतं. या मंदिराचा आजूबाजूचा परिसर खूपच निसर्गरम्य आणि शांतता प्रिय. जय हनुमान दादा. इथं आल्यावर आपल्याला नवग्रहांचे देखील दर्शन होते. चला तर अशा प्रकारे आपली रिटर्न जर्नी चालू होती. हे आमचा असा आहे, पहिला जरा बोलतो स्टोरी सांग. काय झालं घरी? पाठवत नाही का तुला? त्याला जायचा नच्छ, आता काय चालणार आपण. पहिला बोलतो उड्या डाव नंतर टटो सगळ्यांना जोडा चलतो आणि वाढतो. पॉकेट पडला भाई तो, एवढं पैसे आलं. ड्रायव्हरच्या डोळ्यात अजून पण झोप आहे. पंढरीला पोच द्या.